नागपूरमधील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। प्रसन्ना तिडके यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। सावंतवाडीमध्ये भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। नगराध्यक्षपदासाठी श्रद्धाराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी विजय आमचाच असेल असा विश्वास व्यक्त केला। दौंडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पडलाय। भाजप आमदार राहुल कुल यांनी डावपेच आखायला सुरुवात केली आहे। डॉक्टर भरत खळदकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे आता दौंड तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे। पालघरच्या गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून भाजपनंच आरोप केलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते काशीनाथ चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। काशीनाथ चौधरी यांच्यासोबत 3000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। सांगलीतील ईश्वरपूर नगर परिषद मकोका लागलेल्या लोकांच्या हातामध्ये देऊ नका अशी टीका जयंत पाटलांनी केली। ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत जयंत पाटलांनी हे विधान केलं आणि महायुतीवर निशाणा साधला। लोणावळा नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सोनवणे आणि भारतीय जनता पार्टीचे गिरीश कांबळे यांच्यात थेट सामना होणार आहे। दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांवर विश्वास ठेवत निवडणूक रणशिंग फुंकलेला आहे। भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात 22 उमेदवारांना उतरवण्यात आले। पारोळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे। भाजप शिवसेना युतीकडून नगराध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय। शहरातील मुख्य चौकातून बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। जवाहर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर 10 प्रभागातील 20 सदस्यांसाठी 73 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। बदलापूर नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बदलापूर नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेला बाजूला ठेवत युती केली। तळेगाव नगर परिषद निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली। यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर जल्लोष केला। वर्ध्याच्या देवळीमध्ये भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। भाजप उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी नगरपालिकेपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली। माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला। वर्ध्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। नगराध्यक्षपदासाठी रविकांत बलपांडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय। कार्यकर्त्यांची ताकद दाखवण्यासाठी रिंगणात उतरल्याचं यावेळी मनीषा कायंदे म्हणाल्या। कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादव यांनी तर भाजपकडून अतुल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे आता महायुतीचाच सामना रंगणार आहे। मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अश्विनी जाधवांना उमेदवारी जाहीर केली आहे। दरम्यान माजी आमदार रमेश कदमांच्या उपस्थितीमध्ये अश्विनी जाधवांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला। तळेगाव नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सुरक्षेसाठी अतिरिक्त कर्मचारी, सीसीटीव्ही देखरेख, वाहतूक नियंत्रण आणि प्रवेशबंदी क्षेत्राची विशेष व्यवस्था करण्यात आली। इंदापूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर पदाचा राजीनामा देऊन शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहे, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे युवा नेते प्रवीण माने हे राष्ट्रवादी विरोधात नगर परिषदेची निवडणूक लढवणार आहेत। कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा दगडे यांच्यासह 21 जागांसाठी कर्जत विकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन सावंत उपस्थित होते। जालन्यातल्या अंबड नगर परिषद निवडणुकीसाठी 76 वर्षीय आजींनी उमेदवारी अर्ज दाखल केला।
शोभाबाई बापूराव कारके असं या आजीचं नाव आहे. उरलेलं आयुष्य आता जनतेसाठी खर्च करायचंय आणि विकास करायचा या भावनेतून शोभाबाई यांनी अंबड इथल्या प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. हिंगोली नगर परिषदेची निवडणूक मवियातील तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहे. नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अर्चना भिसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा दगडे यांच्यासह 21 जागांसाठी कर्जत विकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन सावंत उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या नेत्या शिल्पा धोत्रे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. शिल्पा धोत्रे यांना रोहा नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्गमध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना आमने सामने आले. कारण शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. आम्ही युतीसाठी सकारात्मक होतो, मात्र काहींना युती नकोय. आमची ताकद मोठी आहे असं निलेश राणे म्हणाले. बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून तेजस्वी प्रसाद कथलेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तेजस्वी प्रसाद कथलेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपरिषद निवडणूक काँग्रेस सोबत लढणार असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलंय. कर्जत आणि शिराळा नगरपरिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हा प्रयोग आहे असंही जयंत पाटलांनी सांगितलंय. सांगलीतील ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये आनंदराव मलगुडे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. तर ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष संयुक्तपणे निवडणूक लढवणार आहे. सोलापुरातील बार्शी तालुक्यामध्ये हडपसर हैदराबाद एक्सप्रेस आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. बार्शी तालुक्यातील खांडवी शेंद्री स्टेशनच्या परिसरात हा अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यावेळी अर्ज दाखल करताना अनेक उमेदवारांनी डीजेचा दणदणाट केला. तर आमदार सुनील शेळकेंनी डीजेचा दणदणाट ऐकताच कानावर हात ठेवले. भुसावळमध्ये उपविभागीय कार्यालयामध्ये उमेदवारासोबत आलेल्या सूचक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. 2 सूचकांच्या प्रवेशावरून हा वाद झाला. एका सूचकाला प्रवेश दिला जात असल्यानं उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी 24 तास उपलब्ध असल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं. तर युती हो किंवा न हो कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. चिपळूणमध्ये महायुतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. राष्ट्रवादीकडून मिलिंद कापडी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. तर शिवसेनेकडून उमेश सपकाळ अर्ज दाखल करणार आहे. सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या माजी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले. एक अपक्ष म्हणून तर दुसरा अर्ज भाजपकडून दाखल केला. भाजपकडून अधिकृतपणे एबी फॉर्म न मिळाल्यानं त्यांनी 2 अर्ज भरले. महाडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल केले. महाड नगरपालिकेवर राष्ट्रवादी 15 तर भाजप 5 जागांवर निवडणूक लढणार आहे. नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाजपचे मित्रपक्षांसोबत जुळत नसल्यानं भाजप एकला चलोरेच्या भूमिकेत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र लढणार असल्याची चिन्ह दिसत आहे. काँग्रेसनं थेट वंचितसोबत घरोबा केल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. उल्हासनगरमधील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. जोपर्यंत नागरी समस्यांबाबत तोडगा निघणार नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला. मावळमध्ये ड्रोन कॅमेरा वायरमध्ये अडकल्याची घटना घडली. उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाचं शूटिंग करताना हा ड्रोन अडकला. सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. कल्याणमध्ये भाजपचा महापौर बसण्याची कार्यकर्ते आणि आमची इच्छा असल्याचं वक्तव्य नंदू परब यांनी केलंय.
श्रीकांत शिंदेंच्या वक्तव्यावरून परब यांनी हे प्रत्युत्तर दिलं। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये होणाऱ्या नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेलांनी जाहीर केलं। एखादी जागा युतीमध्ये लढू असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले। त्यामुळे महायुतीत फूट पडल्याची चर्चा आहे। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी देवदर्शन केलं। यावेळी दीपक केसरकरही उपस्थित होते। पारंपरिक पद्धतीनं पूजा करून आगामी निवडणुकीतील यशासाठी साकडं घातलं। उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। भाजपच्या 4 माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला हा धक्का बसल्याचं बोललं जातंय। उरण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या पोस्टरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा फोटो झळकलाय, तर महायुतीमधील घटक पक्षांना सोबत न घेता भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं जवळपास नक्की झालंय। खासदार श्रीकांत शिंदे, मनसे नेते राजू पाटील आणि शिवसेना युबीटी पक्षाचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड कल्याणमधील एका लग्न समारंभात एकत्र आले। राजकीय विरोधक असलेले तिन्ही नेते एकाच मंचावर आल्यानं चर्चांना उधाण आलं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं सार्वजनिक न्यास अध्यक्ष उद्धव ठाकरेच असणार आहे। शासन निर्णय काढून तशी घोषणा करण्यात आली आहे। आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। काँग्रेस त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली। खासदार सुप्रिया सुळेंनी नवले पूल अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नवलकर कुटुंबाची आज सांत्वनपर भेट घेतली। अपघातामध्ये तरुणी स्वाती नवलकर आणि त्यांच्या आई वडिलांनी जीव गमावलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या मराठवाडा विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले। चिखलठाणा परिसरातील विमानतळासमोर हे विभागीय कार्यालय उभारण्यात आले। भाजप खासदार अनिल बोंडेंना हैदराबादमधून धमकीचा मेल आला। अमरावतीमधील इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या फलकाविरोधात आवाज उठवल्यानं त्यांना हा मेल आल्याची माहिती आहे। इस्लामिक इन्फॉर्मेशन विरोधात न बोलण्याचं मेलमध्ये लिहिण्यात आलंय। नेरूळमध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी केली। यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून पुतळा पाण्यानं धुवून पुष्पहार अर्पण करण्यात आला। दरम्यान मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली। पुण्याच्या ओतूरमध्ये बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आलाय। आता हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होतो का हे पाहावं लागणार आहे। शेतमालाला दर नसल्यानं अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। तातडीनं शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या शेतीचीही तयारी सुरू केली आहे। पुण्याच्या नांदूर कळंब परिसरात बिबट्यानं एका घोडीवर हल्ला केला। बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार झाली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे। नागपूरमधील भाजप पदाधिकारी सचिन साहू यांच्या हत्येच्या निषेधार्थ परिसरातील नागरिक आणि भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। कोलकाता कसोटीमध्ये भारताचा पराभव झालाय। कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 30 धावांनी पराभव केला। मुंबईतील वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी केल्याचा व्हिडिओ अखिल चित्रेंनी पोस्ट केला। दरम्यान दारू पार्टीच्या व्हिडिओवरून अखिल चित्रेंनी आशिष शेलार आणि शंभूराज देसाईंवर टीका केली। विरार बोरिवली लोकल ट्रेनमध्ये मराठी तरुणाचा एका परप्रांतीय तरुणासोबत झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या घटनेनंतर मनसेनं हस्तक्षेप करत परप्रांतीय तरुणाला जाब विचारला। महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावंच लागेल, अन्यथा मराठी माणूस धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसेनं दिला। तुम्ही संदर्भ जोडू शकता, मला हे सांगा, हा नाव का नाही सांगा, त्याच्यात दम आहे ना? तर तुला जे काय सांगायचं तुम्हाला मराठी
वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचं पथक किल्ल्यावर दाखल झालं। पथकानं पार्टी केलेल्या ठिकाणाची पाहणी केली। मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात मुंबई युवक काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। प्राण्यांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला। नागपुरात ग्रामीणचे आरटीओ अधिकारी विजय चव्हाण विरोधात गुन्हा दाखल झालाय। अकोल्यातील परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या तक्रारीवरून गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल झाला। चव्हाणसह 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय। अधिक तपास सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी बसला भीषण आग लागली। आगीमध्ये PMPML बस जळून खाक झालेली आहे, तर काळेवाडी आणि चिंचवडमध्ये ही घटना घडली। चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचा जीव वाचलाय। जळगावमधील अक्सानगर इथं 30 वर्षीय विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। पैशांसाठी विवाहितेला मारहाण करून हत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केलाय। कडक कारवाईची मागणीही करण्यात आली आहे। नागपूर उमरेड रोडवर VIP कॉलेज ते उकळवाडी हिटी दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सला आग लागली। धावत्या बसला अचानक आग लागल्यानं एकच खळबळ माजली। मात्र चालकानं तातडीनं बस थांबवत आणि 45 प्रवाशांना बाहेर काढल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही। सोशल मीडियावर दहशत पसरवून प्रसिद्धीसाठी चारचाकी फोडत वाहन चालकांना मारहाण करणाऱ्या रोहित गुप्ताला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या घटनेप्रकरणी तात्याराव सपकाळ या वाहन चालकानं लोणावळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। वाशिम शहरातील स्मशानभूमी परिसरात एका नवजात मृत अर्भकाचे कुत्र्यानं लचके तोडल्याचा प्रकार समोर आला। हे अर्भक स्मशानभूमीत कोणी पुरलं याचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। उल्हासनगरच्या कैलाश कॉलनी भागातील आनंदीघे चौकात एका तरुणानं हातात कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। स्थानिकांनी कारवाईची मागणी केली आहे। सोलापूरच्या विजापूर रोड परिसरामध्ये एका तरुणानं जीवन संपवलंय। सोशल मीडियावर स्टोरी टाकत आत्महत्या केली आहे। योगेश अशोक ठागे असं या तरुणाचं नाव आहे। धुळे शहरामध्ये पिढ्यातून गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार करण्यात आला। एवढ्यावरच न थांबता पीडित महिलेवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मुख्याध्यापकानं पीडितेकडून तब्बल 59 लाख रुपये उकळले। पोलिसांनी या नराधम मुख्याध्यापकाला अटक केली आहे। वाशिम शहरातील लोणसुने नगरातील रेल्वे रुळाजवळ 27 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह सापडला। या तरुणाचा घातपात झाल्याची शक्यता आहे। पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। नवी मुंबईत कामाच्या ठिकाणी महिला सहकार्याला परप्रांतीयानं शिवीगाळ केली। यामुळे मनसेनं परप्रांतीय तरुणाला जोरदार चोप दिला। दरम्यान तरुणानं महिलेची माफी मागितली। सांगलीच्या मिरजमधून पोलिसांनी जीवघेणा हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 4 कोयते आणि 2 दुचाकी जप्त केल्या।